नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच आता कला ही अद्वैतला डिझाईन तर देत होती, पण स्वामीनाथन यांना त्या डिझाईन खूप आवडलेल्या आहेत आणि स्वामीनाथन यांनी सानिकाला सांगितलेलं आहे की चांदेकरांकडे जी व्यक्ती डिझाईन प्रोव्हाइड करते त्या व्यक्तीला मला भेटायचं आहे. जर ती माझ्याबरोबर काम करायला तयार असेल तर वर्क फ्रॉम होम काम करणार असेल तरीही मला चालेल. मी तिला माझ्याकडे काम द्यायला तयार आहे. तर इकडे आता कलाला पण खूपच टेन्शन आलेलं आहे आणि कला जेव्हा इकडे स्वामीनाथन यांच्याकडे जॉब करण्याचा विचार करते त्यावेळी आपल्याला एक गोष्ट अशी पाहायला मिळते की कलाला आबांनी स्वतः परमिशन तर दिलेली असते, परंतु त्याचबरोबर आबा म्हणतात की त्यांच्याकडे तू काम करण्यापेक्षा आपल्याच चांदेकर ज्वेलरसाठी तू का काम करत नाही, हे जेव्हा आबा बोलतात आणि अद्वैत पण त्याला राग येतो. कलाने तिकडे काम करणं ही गोष्ट त्याला काही पटत नाही, म्हणून अद्वैत कलाला म्हणतो की काहीही झालं तरी तू स्वामीनाथन यांच्याकडे काम करायचं नाहीस, तर तू आपल्या चांदेकर ज्वेलर्समध्ये काम करायचं आहेस. असं पण आबांनी जेव्हा कलाने सत्य परिस्थिती सांगितलेली आहे तेव्हा आबांनी तिला परमिशन दिलेली आहे जॉब करण्यासाठी, कारण कलाला काही करून तिच्या बाबांच्या घराचं छप्पर जे आहे ते वाचवायचं आहे, डोक्यावरचं छप्पर तिला टिकवायचं आहे. इकडे संगीतालाही खूप टेन्शन आलेलं आहे आणि त्यासाठी कला नक्की काय करते आणि तिने अद्वैतशी कोणत्या पद्धतीने डील करते, त्याला कोणत्या भाषेत समजून सांगते, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे काजलला खूप टेन्शन आलेलं आहे जे काय घडलेलं आहे त्यामुळं. संगी मात्र खूप टेन्शनमध्ये असते. संगीला खूप वाईट वाटत असतं, कारण काहीही झालं तरी आपल्या मुलीवरती चोरीचा आळा आलेला आहे, तर त्याच घरात आपल्या बाकीच्या मुली राहत आहेत. नक्की करायचं काय? आता आपण जर हप्ते भरले नाहीत तर आपण रस्त्यावर येणार आहोत आणि पुन्हा आपल्या मुलींनाही ऐकावं लागेल की तुझे आईवडील रस्त्यावर आलेले आहेत, ते रस्त्यावर राहत आहेत, आपल्या 2 मुली त्यांच्या घरात राहत आहेत आणि त्यांना आपल्यामुळं सहन करायला लागतंय, असं संगीताला वाटत असतं. त्यामुळं संगीता विचार करू लागते, काही झालं तरी आता काहीतरी करावं लागणार आहे, कारण आपल्याला हे सगळं नीट करायचं आहे, असं संगीताचं म्हणणं असतं. पण काम तरी कुठं करणार, कारण एकटे दिनकरराव किती काम करणार ना, बिचारे हमाली करतायत, घर चालवण्यासाठी पैसे गोळा करतायत, पण हप्ते कसे भरणार हा खूप मोठा प्रश्न असतो. आणि आता इकडे काजल विचार करू लागते की काहीही करून आपल्याला जॉब मिळवावा लागेल. या सगळ्यात मदत घ्यायला काजल ही सोहमला फोन करते, कारण सोहमने तिला सांगितलेलं असतं तुला कोणतीही मदत लागली तर तू मला कळव. आता काजलने सोहमला कॉल केलेला असतो आणि ती सोहमची मदत घेणार असते. आणि जेव्हा सोहम आणि काजलचं बोलणं फोनवरती चालू असतं तेव्हा कला ते बोलणं ऐकते, कारण कलाला पण कळतं की आता घरची परिस्थिती बिकट आहे. त्यासाठी कला जॉब शोधत आहे आणि अचानक हे सगळं घडत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला सोहमला म्हणते काय झालं. सोहम सांगतो की वहिनी, काजलला जॉब हवा आहे आणि माझ्या ओळखीचे काही आहेत त्यांच्याकडे मी तिच्यासाठी जॉबचं बघणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला म्हणते की ठीक आहे, पण सोहमने काजलला सांगितलेलं असतं की तू कॉलेज बंद करायचं नाही, तुझं शिक्षण हे चालूच ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग तू जॉब करायचा आहे, असं सांगितलेलं असतं. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला म्हणते ठीक आहे. मग कला सानिकाला फोन करते आणि सानिकाला म्हणते की मी चांदेकर ज्वेलर्ससाठी डिझाईन द्यायचं काम करतच आहे, परंतु आणखी तुझ्या ओळखीत कोण आहे का, त्यांना डिझाईन हव्या आहेत. मी वर्क फ्रॉम होम करते, तुला माहिती आहे ना, मी फ्रीलान्सर म्हणून त्यांच्यासाठी काम करेन आणि जर त्यांना डिझाईन हव्या असतील तर ते डिझाईन देण्याचं काम मी करेल, असं कलाने सानिकाला सांगितलेलं असतं. आणि सानिका म्हणते मॅडम एक सांगू का तुम्हाला, मागच्या वेळेसच स्वामीनाथन जे आहेत ना, मिस्टर स्वामीनाथन, त्यांनी डिझायनरच्या बाबतीत विचारलेलं होतं, मी त्यांच्याशी बोलून घेते तेव्हा. आणि ती म्हणते की लकीली स्वामीनाथन हे आजच येणार आहे, तर आपण त्यांच्याशी बोलून घेऊया. कला म्हणते ठीक आहे चालेल. आता कलानेही ठरवलेलं आहे की स्वामीनाथन यांच्याशी बोलायचं आहे. आणि जेव्हा स्वामीनाथन यांना कळतं की ती ज्वेलर डिझाईन करणारी जी व्यक्ती आहे ती कला अद्वैत चांदेकर आहे, तेव्हा त्यांना धक्का बसतो. तेव्हा स्वामीनाथन म्हणतात काय,
कला चांदेकर, ठीक आहे, मला काहीच हरकत नाही आहे, त्या घरून काम करणार असतील तरीही मला चालेल, काहीच हरकत नाही असं ते सानिकाला सांगतात. आणि त्याचबरोबर कलाला म्हणतात की मी तुम्हाला जॉबची ऑफर देत आहे, असंही मी बेळगावला काम करतो, तर तुम्ही घरून काम केलं तरीही चालेल, मला काहीच हरकत नाही. या बाबतीत लगेचच कला म्हणते ठीक आहे, पण प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का, कारण यावरती जर आता मी तुमच्याकडे जॉईन केलं तर मी ऑलरेडी चांदेकर ज्वेलर्सला डिझाईन देत आहे आणि ते सेम काम जर मी करणार असेल तर मला आबांशी आणि अद्वैतशी बोलावं लागेल. तेव्हा स्वामीनाथन म्हणतात काहीच हरकत नाही. आणि इकडे आबांना कळलेलं असतं, आबांनी कलाला सांगितलेलं असतं की मी तुला काही पैसे उसने देईल, तू तुझ्या वडिलांच्या घराचं कर्ज भागव आणि ते पैसे मला नंतर दे, मला माहिती आहे तुझ्याकडे तुझा स्वाभिमानी स्वभाव आहे, तू ते घेणार नाहीस, म्हणून तर मी तुला उसने देत आहे. परंतु आबांना कला सांगते की नाही आबा, मी ते पैसे घेऊ शकत नाही, कारण काही झालं तरी ते परत करणं मला अवघड जाईल, पण त्यापेक्षा तुम्ही माझ्यासाठी एक गोष्ट करू शकता का, काही झालं तरी तुम्ही माझ्यासाठी मला जॉब करण्याची परवानगी द्या. आबा म्हणतात की हो चालेल, तू कर जॉब. पण कला पण म्हणते की मी चांदेकरांच्या इज्जतीला अजिबात इजा पोहोचू देणार नाही आणि मी अशाच ठिकाणी जॉब करेल. तेव्हा आबाही तयार होतात, आबांनाही काहीच प्रॉब्लेम नसतो. आणि आता त्याचवेळी स्वामीनाथन यांनी कलाला जॉबची ऑफर दिलेली असते आणि इकडे अद्वैतलाही कळलेलं असतं की चांदेकर ज्वेलर्सला डिझाईन देण्याचं काम कला करते, पण अद्वैतचा यावरती अजिबात विश्वास नसतो. कला म्हणते की तुला खोटं वाटत असेल तर ज्या डिझाईन सानिकाने तुला दिलेल्या आहेत त्या डिझाईनच्या खाली तुला KK लिहिलेलं दिसेल, कारण कोणताही आर्टिस्ट त्या डिझाईनमध्ये त्याचं नाव लिहितो हे तर तुला चांगलंच माहिती आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो हो, आणि अद्वैत सानिकाने पाठवलेला डिझाईन चेक करतो तर खरंच त्या डिझाईनच्या खाली KK लिहिलेलं ते त्याला दिसतं. तेव्हा अद्वैत म्हणतो काय, तर कला म्हणते की हो कला खरे म्हणजे KK. अद्वैतला धक्का बसलेला असतो, अद्वैत विचार करू लागतो खरंच तू एवढा चांगला डिझाईन बनवतेस. तेव्हा कला म्हणते का, काय झालं, विश्वास बसत नाही का. पण कला म्हणते की याहीपेक्षा मला पुढची गोष्ट तुला विचारायची आहे की मिस्टर स्वामीनाथन यांनी मला जॉबची ऑफर दिलेली आहे, पण मी ऑलरेडी तुमच्याकडे काम करते, तुम्हाला डिझाईन देण्याचं काम करते, तर मी तुम्हाला विचारणं गरजेचं आहे. मी त्यांनाही तसंच सांगितलेलं आहे की मला आबांना आणि तुला विचारावं लागेल. तेव्हा त्यांनी मला सांगितलेलं आहे की ठीक आहे, तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या आणि मग ठरवा, कारण त्यांनी मला वर्क फ्रॉम होमचीही ऑफर दिलेली आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो पण तू काय करायचं ठरवलं आहे. कला म्हणते मी आता आबांना बोलते आणि मग ठरवणार आहे. कला आबांकडे जाते, त्यावेळेस अद्वैतही तिच्याबरोबर आलेला असतो. कला अद्वैत दोघंही आबांना विचारतात आणि मग आबा म्हणतात पण सुनबाई, आता हे तर कळलेलं आहे की आपल्या चांदेकर ज्वेलर्सला डिझाईन देण्याचं काम तूच करत आहे, मग मला काय वाटतंय, तू आता स्वामीनाथन यांच्याकडे काम करण्यापेक्षा तू जर आपल्याकडे काम केलंस तर. तेव्हा कला म्हणते पण अद्वैतला ते चालणार नाही, कारण अद्वैतला मी ते काम करते त्यामुळं त्याला प्रॉब्लेम येणार आहे, कारण इतके दिवस त्याला माहिती नव्हतं की मी काम करते, त्यामुळं त्या डिझाईन त्याला चालत होत्या. त्यावेळेस आबा म्हणतात की काही हरकत नाही आहे, पण मी तुला एक सांगतोय ते बघ, कारण तू घरून काम केलं तरी चालणार आहे आणि त्या बदल्यात तुला पैसेही मिळणार आहेत. तेव्हा सरोज म्हणते शक्यच नाही आहे अद्वैत, तुला या मुलीपेक्षा दुसरा चांगला मुलगा भेटेल, चांगला व्यक्ती भेटेल, चांगला डिझायनर भेटेल, त्यामुळं तू हिच्यासोबत नको काम करूस. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत म्हणतो नाही, कला ही चांदेकर ज्वेलर्समध्येच डिझायनर म्हणून काम करणार आहे, हे मी फायनल केलेलं आहे. कारण आई तुला माहीत नाही आहे, कलाच्या डिझाईन आपल्या कंपनी जेव्हापासून आलेल्या आहेत तेव्हापासून आपल्या कंपनीची भरभराट झालेली आहे. अगदी 100 करोड रुपयांचं डीलसुद्धा आपल्याला मिळालेलं आहे, ते फक्त आणि फक्त कलामुळं मिळालेलं आहे. आपल्या कंपनीचा खप वाढलेला आहे, प्रॉफिट वाढलेला आहे, त्यामुळं काहीही झालं तरी मी तिला स्वामीनाथन यांच्याकडे काम करू देणार नाही. आणि मी एक प्रोफेशनल विचार करणारा माणूस आहे, प्रॅक्टिकली विचार करणारा माणूस आहे, त्यामुळे मी ठरवलेलं आहे की काही झालं तरी कलाही आपल्याकडेच डिझायनर म्हणून काम करेल. इकडे सरोजला धक्का बसतो आणि आबाही म्हणतात की एवढं अद्वैतला वाटतंय ना, अगदी रत्नांची पारख करणारा तो आहे आणि त्याला चांगलं कळतं, त्यामुळं डिझायनर कसा हवा आहे हेही अद्वैतच डिसाईड करेल. तेव्हा सरोजला धक्का बसतो आणि इकडे चांदेकरांची डिझायनर म्हणून अपॉइंट केलेलं असतं. चांदेकर ज्वेलर्समध्ये आता अद्वैत आणि कलाचा प्रवास सुरू होणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.